हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 34 साइज कटोरी ब्लाउजची डायरेक्ट ब्लाउज पिसावरती कटिंग कशी करायची हे बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे, सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर या ब्लाउजचं माप सांगते। तर पूर्ण उंची आहे ब्लाउजची 14, छाती आहे 34, कमर आहे 30, पुढचा गळा आहे 6 आणि पाठीमागचा गळा आहे 10, शोल्डर आहे आपला 5.5 इंच, बाहीची लांबी आहे 4.5 इंच आणि दंडगेर आहे 6 इंच। तर कटिंग करण्यासाठी तुम्ही बिन अस्तरचा ब्लाउज घेतलेला आहे, जो साधा ब्लाउज पीस असतो तो। तर बघू शकता हा जो ब्लाउजचा पीस आहे तो अशा पद्धतीने ओपन करायचा आहे आणि बंद साइडने ब्लाउजचा जो पाठीमागचा भाग आहे तो टाकायचा आहे। ओके, तर हे बघा अशा पद्धतीने बंद साइडने पाठीमागचा भाग टाकायचा आहे, बंद साइडने। तर ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14, तर त्यात आपल्याला 1 इंच ऍड करायचे आहेत 15। तर बंद साइडने अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि 15 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर शोल्डर आहे आपला 5.5 इंच, तर मार्किंग केलेले आहे तिथून पुढे 5.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली मुंड्याची मार्किंग करायची आहे। तर मुंडा देखील घ्यायचा आहे 5.5 इंच, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। तर मुंड्याची इथं खाली मार्किंग केलेली आहे, तर आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे। तर चौथीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे 8.5 आणि त्या 2 इंच ऍड करायचे आहेत 9.5 आणि 10.5 इंच। ओके, अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि या 10.5 मधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली 10 इंचाला मार्किंग करून कमरेची मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे। ओके, तर मुंड्याला गोल आकार देण्यासाठी या काटकोनातून हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि 1.25 इंचाला मार्किंग करायचे आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आणि मार्किंग केलेली आहे तिथून अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे या मुंड्याला, बघू शकता। तर अशा पद्धतीने आपल्या पाठीमागच्या भागाची तर कटिंग करून म्हणजेच मार्किंग करून झालेली आहे परफेक्ट अशी। जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा। तर पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी हा जो पुढचा पीस राहिलेला आहे तर यावरती आपण पुढचा भाग टाकणार आहोत आणि डायरेक्ट कटोरी काढून घेणार आहोत। तर पाठीमागच्या भागाची मार्किंग करून झाल्यावरती हा जो समोरचा राहिलेला भाग आहे हा घ्यायचा आहे आणि यावरती आता कटोरी काढून घेणार आहोत आपण। तर अशा पद्धतीने 2 सरळ उभ्या रेषा आखून घ्यायच्या आहेत, बघू शकता। आणि एक रेषा आखून झाल्यावरती याच्यामध्ये अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मार्किंग करून घ्यायची आहे। ओके, तर ह्या साइडची जी पहिली रेषा आहे तर इथून आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। तर शोल्डर आहे आपला 5.5 इंच आणि इथून खाली आपल्याला मुंडा टाकायचा आहे। तर मुंडा देखील आहे आपला 5.5 इंच आणि या रेषेपासूनच गळ्याची मार्किंग करायची आहे। तर गळ्याचं माप टाकायचं आहे 2.5 इंच आणि पुढचा गळा आहे 6 इंच। ओके, तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। ही जी दुसरी रेषा आहे अशा पद्धतीने इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे। तर मुंड्याची मार्किंग केलेली आहे, इथून अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे, म्हणजे चौथीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे 8.5 आणि त्या 2 इंच ऍड करायचे आहेत 9.5 आणि 10.5। तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि 10.5 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे ही जी पहिली रेषा आहे त्यावरती आणि ब्लाउजची पूर्ण उंचीतून आपल्याला 1 इंच कमी करायचं आहे। म्हणजे ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14, तर त्यातून आपल्याला 1 इंच कमी करायचे आहेत। तर अशा पद्धतीने 13 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर ही जी मार्किंग केलेली आहे इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। तर या 10.5 मधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि 10 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरच आखून घ्यायचं आहे। ओके, अशा पद्धतीने। तर मुंड्याला गोल आकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि याच्या निम्म घ्यायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे।
तर मार्किंग केलेले आहे तिथून पुढे अर्धा इंच आणि या काटकोनातून पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि कटोरी काढण्यासाठी अशाच पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि इथं 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे. ओके, तर मुंड्याला अशा पद्धतीने हा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ओके, तर बघू शकता मुंड्याला गोल आकार देऊन झालेला आहे. तर कटोरी काढण्यासाठी या 10चे निम्म घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून खाली अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि या पुढच्या गळ्याला आकार देण्यासाठी पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने या काटकोनातून देखील पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा आकार अशा पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ओके, तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच अशा पद्धतीने कटोरीचा आकार हा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ओके, बघू शकता मार्किंग केलेले आहे त्यावरतीच अशा पद्धतीने आपण हा आकार देऊन घेतलेला आहे. तर आता ही जी 2 नंबरची रेषा आहे ही 2 नंबरची तिथून पुढे 2 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि सरळ उभी रेषा आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ओके, आणि ही जी दुसरी रेषा आहे तिथून पुढे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि 4.5 इंचाला मार्किंग करायचे आहे. ओके, 4.5 इंचाला आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे. ओके, तर आता हा बिंदू आणि हा बिंदू देखील आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर यावरती अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे. तर बघू शकता बरोबर 8.5 इंचची आपल्याला ही कटोरी निघलेली आहे, म्हणजे 34 साईजची कटोरी निघलेली आहे. तर अशा पद्धतीने हा टेप फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे. तर मार्किंग केलेली आहे तिथून खाली 1.5 इंचाला मार्किंग करायचे आहे. 1.5. ओके, आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने हा बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ओके, तर कटोरीची मार्किंग करून झाल्यावरती हा जो खालच्या साईडचा भाग राहिलेला आहे इथं आपण क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेऊयात. तर एका साईडने 3.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि त्यात 1.5 इंच ॲड करायचे आहेत, म्हणजे चौथीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे 8.5 आणि त्यात 1.5 इंच ॲड करायचे आहे 9.5 आणि 10. ओके, तर 10 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे. तर एका साईडने 3.5 इंचाला आणि दुसऱ्या साईडने 2.5 इंचाला अशा पद्धतीने ही मार्किंग करून घ्यायची आहे. तर मार्किंग केलेली आहे त्यावरच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि याचे निम्म घ्यायचं आहे. हा टेप फोल्ड करायचा आहे आणि 10चे निम्म घ्यायचं आहे. तर मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने खाली अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मासोळी टॅप हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. ओके, तर बघू शकता तुम्ही पाठीमागचा भाग तर कटिंग केलेला आहे पण गळ्याची मार्किंग नाही केलेली. तर बंद साईडने 2.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा टाकायचा आहे. तर ब्लाऊजचा खोल गळा आहे 10 इंच. तर अशा पद्धतीने हा शोल्डर पासून खाली टेप ठेवायचा आहे आणि 10 इंचाला मार्किंग करायची आहे. ओके, तर मार्किंग केलेली आहे त्यावर अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि गोल आकार हा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ओके, तर या काटकोनातून अशा पद्धतीने पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ओके, तर बघू शकता अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आणि कटोरीची मार्किंग करून झालेली आहे. तर आता बाहीची मार्किंग करायची राहिलेली आहे. तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा खूप सोप्या पद्धतीने अगदी सावकाशपणे सांगत आहे मी तुम्हाला. तरी तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा. ओके, तर बघू शकता परफेक्ट असा आपला हा गोल आकार देऊन झालेला आहे आणि कटिंग करून झाल्यावरती पण बघू शकता परफेक्ट गोल आकार आपला आलेला आहे. तर सेम याच पद्धतीने तुम्ही देखील मार्किंग करा
आणि कटिंग करून घ्या। तर कटोरीच्या भागाची कटिंग करण्यासाठी अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। मार्किंग केलेली आहे त्यावरतीच। ओके, तर बघू शकता अशा पद्धतीने कटोरी देखील निघलेली आहे आपली। कटोरीची देखील मार्किंग करून कटिंग करून झालेली आहे। तर हा जो बंद भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर ही जी क्रॉस पट्टी आहे त्यावरती देखील अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। आकार दिलेला आहे त्यावरतीच। ओके, तर इथं बघू शकता बिन अस्तरचा ब्लाउज आहे आणि आपल्याला इथे 4 क्रॉस पट्टी काढायच्या आहेत। तर ह्या 2 झालेल्या आहेत आणि अजून 2 काढायच्या आहेत। तर हे जे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि हे कापड आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता। आणि त्यावरती ही क्रॉस पट्टी ठेवायची आहे। ओके, तर बघू शकता एकाच ह्यात 2 बसते आहेत। तर फक्त एकच कापड घेऊयात, म्हणजे अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती ही क्रॉस पट्टी ठेवायची आहे। ओके, आणि कटिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने यावरती मी ही क्रॉस पट्टी ठेवलेली आहे आणि त्यावरती कटिंग करून घेत आहे। ओके, तर ही जी बंद साईड आहे ती अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे, कट करून घ्यायचं आहे हे कापड। तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या क्रॉस पट्ट्या काढून झालेल्या आहेत। तर पाठीमागचा भाग कटिंग करून झाल्यावरती हा जो समोरचा राहिलेला भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि बाहीची लांबी टाकायची आहे। तर बंद साईडने बाहीची लांबी टाकायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बंद साईडने बाहीची लांबी टाकायची आहे। बंद साईडने तर बाहीची लांबी आहे 4.5 इंच। तर हा बिना अस्तरचा ब्लाउज आहे तर त्यात आपल्याला 1.5 इंच ऍड करायचे आहेत। 4.5, 5 आणि 6। ओके, तर 6 इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून वरती अशा पद्धतीने ब्लाउजचा चौथा भाग करून घ्यायचा आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे 8.5। तर अशा पद्धतीने 8.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे 2 इंचाला मार्किंग करायची आहे आणि तिथून खाली 1 इंचाला मार्किंग करायची आहे। ओके, आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे बघू शकता। ओके, तर या बाहीला आकार देण्यासाठी 8.5चे निम्म घ्यायचं आहे। तर हा टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग करायची आहे। तर मार्किंग केल्यावरती तिथून पुढे 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि परत एकदा 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे। तर आकार देताना नीट लक्ष द्या, आपल्या डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने बंद साईडने हा आकार देऊन घ्यायचा आहे। मार्किंग केलेले आहे त्यावरतीच। ओके, अशा पद्धतीने। तर अगोदर हा बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे। तर इथून पुढे सरळ कट करून घ्यायचा आहे आणि हे कापड आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तर हा जो आतल्या साईडचा आकार आहे हा देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ओके, तर बघू शकता आपली बाहीची कटिंग सुद्धा करून झालेली आहे आणि परफेक्ट असा आकार देखील आलेला आहे। ओके, तर गोट करण्यासाठी ब्लाउजला अशा पद्धतीचे एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे ते घ्यायचं आहे आणि 1 इंचाची पट्टी इथं आपल्याला कट करून घ्यायची आहे ब्लाउजला गोट तयार करण्यासाठी। ओके,
तर अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे. तर इथे मी सरळ पट्टी काढून घेतलेली आहे. परफेक्ट असा गोट येतो, त्यामुळे काहीच टेन्शन घेऊ नका. काही जण तिरपट असे काढतात, पण मी इथं सरळच काढणार आहे आणि सरळ पट्टीचंच तुम्हाला गोट करून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर बघू शकता एवढ्या पट्ट्या पुरेशा होतील. तरी तुम्ही अशा पद्धतीने या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत गोट करण्यासाठी. तर पाठीमागच्या भागाला कमरपट्टी जोडण्यासाठी अशा पद्धतीने 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे त्यावरती आणि कटिंग करून घ्यायची आहे. ओके, तर बघू शकता संपूर्ण कटिंग करून दाखवलेली आहे खूप सोप्या पद्धतीने. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच परफेक्ट अशी कटिंग करता येईल. सो बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून कटिंग करून घेतलेली आहे. तर अजून 2 अशा पट्ट्या कट करून घेऊयात आपण, म्हणजे कमरपट्टी पुरेशी जोडली जाईल. ओके, तर बघा कमरपट्टी देखील कट करून झालेली आहे. पूर्ण कटिंग करून झाल्यावरती बघू शकता हा आहे आपला पाठीमागचा भाग, हा आहे साईडचा भाग म्हणजेच कोटोरीच्या साईडचा भाग. ही आहे आपली कोटोरी आणि या आहेत आपल्या क्रॉसपट्टी आणि ही आहे आपली बाही. बघू शकता खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे कटिंग कशी करायची ते 34 साईजच्या ब्लाऊजची. ही आहे कमरपट्टी आणि या आहेत पट्ट्या आपल्या गोट करण्यासाठी काढलेल्या. बघू शकता, तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे कटिंग कशी करायची 34 साईजच्या ब्लाऊजची ते. तुम्हाला या कटिंग बाबत काही प्रश्न पडलेले असतील तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारा. तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे मी नक्कीच प्रयत्न करेल. आय होप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असावा. तुम्हाला कटिंग कशी वाटली डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती करण्याची ही माझी पद्धत मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर असे छान छान आणि नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर माझ्या या पद्धतीने तुम्ही ही बिनधास्त कटिंग करा डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती, तुमची कटिंग परफेक्ट येणार आहे. तर याची शिलाई कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. कटोरी कशी जोडायची, पुढचा भाग पाठीमागचा भाग कसा जोडायचा, बाही कशी जोडायची, क्रॉसपट्टी कशी जोडायची, सगळं सांगणार आहे. सो नक्की व्हिडिओ बघा आणि आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओज येत असतात. तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूयात अशा छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.